नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता शांताची डेड बॉडी आपण पाहतो की अर्जुनच्या गाडीत ठेवलेली होती आणि त्यामुळे पोलीस त्याला पकडायला आलेले होते. या सगळ्यात आता सायली त्याची सुटका कशी करेल आणि त्यासोबत प्रियाचे एक भांड जे आहे ते कस आता अश्विन समोर फुटणार आहे हे सुद्धा आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. अर्जुनच्या गाडीमध्ये आता शांताची डेड बॉडी सापडल्यामुळेच आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता ही सगळी बातमी जी काही आहे ती आता सगळीकडे प्रसारित होत असते. टीव्हीच्या माध्यमातून आता सगळ्यांनाच कळतं. त्याच वेळेला प्रताप कल्पनाला सांगतात की अर्जुनने खून केला आहे. हे सगळं काही बोललं जातंय. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता ती सुद्धा ऐकते तेव्हा तिलाही या सगळ्याचा धक्का बसतो. मग ती विचार करते की काय हे सगळं काही एवढं वाढलं आहे का. बापरे, या सगळ्या गोष्टी ऐकूनच ना आता धक्का बसलेला असतो. तर सुमन आणि प्रतिमा सुद्धा तिथे येतात आणि सुमन आणि प्रतिमा विचार करतच आता म्हणत असतात की काय झालं आहे, आम्ही बातमी बघितली आणि म्हणूनच आम्ही आलोय. बोल सायली, सायली काय झालं आहे, बोल ना सायली, तुला कळलंय का याबद्दल काही. सायली ऑलरेडी शॉकमध्ये असते, कारण सायलीला आता अर्जुनला अटक झाली आहे. ही गोष्ट सहनच होत नसते आणि याची बातमी प्रसारित झाल्यापासून आता तिला टेन्शन आलेलं असतं. घरात सगळ्यांनाच कळत नसतं. तिथे प्रियाही उभी असते. प्रियाने तर हे काम वाजवलेलं असत एका रात्रीत, पण प्रिया आता नामानराई असते. प्रियाला आता समजत नसतं. अश्विन ही नुकताच कामावरून ना मॉर्निंगला घरी आलेला असतो. सगळीच जण सायलीला विचारत असतात की सायली हे कसं झालं, पण आता सायली म्हणते की मलाही काही कळत नाहीये. जाताना तर सगळं काही ओके होतं, पण हे सगळं काय आहे, पण नक्कीच ना यांना कोणीतरी फसवायचा प्रयत्न करतोय. त्यावेळेला कल्पना आता सायलीला म्हणत असते की त्या दिवशी मी तुला सांगत होते की तुम्ही दोघेही जण कुठे बाहेर पडू नका. तुमच्या जीवाला धोका आहे. तुमच्या मुळाशी कोणतरी उठलेला आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे, असं देखील कल्पना आता बोलत असते. कल्पना जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की आई, मला कळते तुमची काळजी, तुम्हाला किती त्रास होतोय, किती काय काय यातना सहन कराव्या लागतायत, पण आई मी तुम्हाला सांगू का, हे नक्कीच आहे ना कोणीतरी मुद्दामहून केलेला आहे आणि ह्यांच्यावर चुकीचे आरोप केलेले आहे. या सगळ्यातून नक्कीच ना बघायला व काही मार्ग सापडतोय का, पण आधी ह्यांना जाऊन भेटायला व यांची सुटका करायला हवी असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सगळी जण टेन्शनमध्ये असतात. सुचत नसतं की काय करावं ते. आणि तेवढ्यातच आता अश्विन त्याच लक्ष बरोबरच येथे असणाया प्रियाकडे असतं. सायलीचेही लक्ष प्रियाकडे असतं. प्रिया मात्र आता हसत असते आणि प्रिया हसत असतानाच आता त्यांच्याकडे बघत असते. प्रियाला हसत असताना बघून ना सायलीला संशय येत असतो. तिला समजतं की नक्कीच या सगळ्याच्या मुळाशी नाही प्रियाच असू शकते. पण आता सायली इथे काहीच बोलत नाही. ती शांत बसते. तिच्यासाठी आता अर्जुनला सोडवणं खूपच जास्त गरजेचं होतं आणि याचसाठी ती आता आकाशपाता एक करणार असते. त्याचसोबत आता रविराजही कामाला लागलेली असतात, कारण रविराजांनाही हेच वाटत असतं की अर्जुन जर निर्दोष आहे तर अर्जुन या सगळ्यात अडकायला नको आणि यासाठी ते आता अर्जुनची सुटका करायचं ठरवत असतात. बेल भेटते का जामिनावर, तरी निदान अर्जुनला सोडवून आणायचे, कारण आता अर्जुनवर जे आरोप लावलेले आहेत ते पूर्णतः सारखेच आहे असं नाही, कारण त्याच्यावर जे आरोप लावले गेलेले आहे ते अजूनही सिद्ध नाहीयेत. फक्त गाडीत डेड बॉडी भेटली म्हणून ते होऊ शकत नाही ना, हे सुद्धा बरोबर आता माहिती असतं. आणि त्यासाठी आता ते एकदमच पेटून उडतात आणि ते ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करायला गेले असतात. कल्पनाला मात्र सुधरत नसतं. कल्पना रडत असते आणि त्याच वेळेला प्रिया उगाचच सांत्वन करायचं म्हणून आता सांत्वन करू लागते आणि म्हणत असते की आई नको काळजी करू आपण.
या अर्जुनन असं काही केलेलं नसणार आहे. अर्जुन सुटूनच लवकर बाहेर येईल असंही आता प्रिया तोंड देखलं बोलायचं म्हणून बोलत असते. पण सायलीला या सगळ्या गोष्टी कळत असतात. सायली सगळं काही लांबून प्रियाकडे पाहत असते. कारण प्रियाचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे हे बरोबर सायलीने ओळखलेलं असतं. आणि त्यामुळेच जीवा आता प्रिया जी आहे ती जेव्हा कल्पनाला आधार देत असते, कल्पनाला समजावत असते, तेव्हा मात्र आता सायलीला या सगळ्या गोष्टी बरोबर कळत असतात. दुसरीकडे आता सायली जी आहे ती मात्र आता पेटून उठलेली असते आणि ती आता प्रियाला म्हणत असते की तुला काय वाटतंय या सगळ्याच्या पाठीमागे तू आहेस हे मला कळत नाहीये का. त्यावर प्रिया म्हणते खूपच लवकर तुला कळलं. बरं झालं साक्षात तुला कळलंय. तुला काय वाटलं की या घरातना तू मला बाहेर काढू शकतेस, तर हा तुझा गैरसमज आहे. कारण मी तुमच्यापेक्षा 10 मुलं पुढे आहे. तुम्हाला वाटत असेल की या सगळ्यांमध्ये तुमची जिद्द झालेली आहे, तर हा तुमचा भ्रम आहे असं देखील आता बोललं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायली म्हणते की मुळात आहे ना तू या सगळ्या पाठीशी आहेस हे मला पहिल्यापासूनच ठाऊक होतं. आणि आता तू तर स्वतःच्या तोंडून हा गुन्हा कबूल केलायस म्हटल्यावर तू तर किती पाताळ यंत्री आहेस हे तर मी ओळखून आहे. पण नाही ना मी तुझे 3-13 वाजवले तर माझं नाव देखील सायली लावणार नाही असंही आता एकदम पेटून उठलेल्या सायलीने म्हटलेलं असतं. जेव्हा आता एवढं पेटून उठलेली सायली म्हणते किंवा सायलीकडे पुरावे असतात आणि त्यामुळे सायली या सगळ्या गोष्टी अगदीच बेधडकपणे बोलत असते. सायली जेव्हा या सगळ्या गोष्टी बेधडकपणे बोलते ना तेव्हा मात्र आता प्रिया जी आहे ती म्हणते की तुला काय करायचं ना ते कर. मला सुद्धा बघायचं आहे की तू तुझ्या नव्याची सुटका आता कशी करतेस ती. कारण आता तुझा नवरा इतक्यात तरी बाहेर येत नसतो. आता तुला एकटीने आयुष्य काढायचे आणि तू एकटीन काहीच करू शकणार नाही मला माहिती आहे ना. आणि म्हणूनच तर मी एवढी सोय लावलेली आहे असं देखील ती आता बोलत असते. त्यावर मात्र आता सायली तिला म्हणते की हा तुझा भ्रम आहे आणि तुला असं वाटते की एकटी असल्यावर मी काहीच करू शकत नाही. पण आज मी एकटी राहून सुद्धा काय काय करू शकते ना या गोष्टी मी तुला सांगतेच आणि मी तुला दाखवूनही देते असंही आता तीन म्हटलेलं असतं. दुसरीकडे प्रिया आता या भेटायला गेलेली असते अर्जुनला आणि अर्जुनच्या जखमेवर मीठ चोळत असते. ती मुद्दामहूनच ती अर्जुनला भेटायला जाते आणि अर्जुनला म्हणत असते की काय मग आता आतमध्ये राहून कस असं वाटते. जेव्हा मी आतमध्ये असायचे तेव्हा तुम्हाला तर लय मजा यायची मला नाही. ते येऊन बोलून जायच्यात आणि आता या जेलची हवा खायला लागते ते सुद्धा पहिल्यांदा. मग कसं वाटते असं आता प्रिया जी आहे ती जखमेवर मीठ चोळतच अर्जुनला बोलत असते. तर त्यावर अर्जुन तिला म्हणत असतो की तू या सगळ्याचा विचार करू नकोस. मी निर्दोष आहे त्यामुळे माझी इथून सुटका होणं तर आहेच आणि माझी सायली ना माझ्यासाठी जीवाचं रान करेल आणि ती मला इथून सोडवेल हे देखील मला माहिती आहे असं देखील आता अर्जुन जो आहे तो बोलू लागतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा प्रिया म्हणते की मी पण तयारीतच आहे. मलाही बघायचं आहेच की नेमक तुझी बायको काय काय करते ते. मग बघतच बसना नाही ना माझ्या बायकोने लवकरात लवकर मला इथून सोडवलं तर बघ. आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. जेव्हा अर्जुन या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे प्रिया ही शांतच राहते. प्रियाला कळतं की आता आपल्यालाचा बोलून काहीच फायदा नाहीये. दुसरीकडे रविराज जे आहे ते मात्र आता अर्जुनच्या बेलची तयारी करत असतात. पण अर्जुनला काही बेल काही मिळत नसते कारण 2 वार आलेले असतात शनिवार रविवार. त्यामुळे आता त्याची बेल होणं आता तरी शक्य नसतं. 2 दिवस अर्जुनला जेलमध्येच राहावं लागणार असतं आणि त्यामुळेच आता कल्पना पूर्णपणे मोडून गेलेली असते. तर अश्विन तिला आधार देत असतो की आई असं वागू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं देखील आता तो तिला समजवायचा प्रयत्न करत असतो. पण घरातला एक मुलगा
आधारस्तंभ्य जो काही या सगळ्यामध्ये दोषीच नाहीये त्याला आता अक्षरशः पोलीस कोठडीत ठेवले आणि ते सुद्धा 2 दिवस ठेवायचं म्हटल्यावर आता मात्र जे काही असतं ते कल्पनाला टेन्शन येत आणि म्हणूनच कल्पना आता बोलत असते सायली. त्यावर आता कल्पनाला आधार देत असते कारण सायलीला माहिती असते असं की आता जर ती खचून गेली तर घरातले इतरही खचून जातील आणि तिला आता खचून जायचं नव्हतं तर तिला पेटून उठायचं होतं. तिला तिच्या नव्याची सुखरूपपणे सुटका करायची होती आणि याचसाठी ती आता शांत न बसता आता हळूवारपणे सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते कारण तिला माहिती आहे अर्जुनला अटक झाल्यामुळे सगळ्यात जास्त त्रास आईंना झालाय कारण आई या अर्जुनवर खूप मनापासून प्रेम करतात आणि त्यांनी विशेषतः प्रत्येक वेळेला सांगितलेलं होतं की तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून लांब रहा पण आम्हाला ज्या गोष्टी सिद्ध करायच्या होत्या साध्य करायच्या होत्या त्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आईला होणारा त्रास हा सायलीला कळत असतो आणि म्हणूनच सायली जे आहे ते या सगळ्यामध्ये सावरायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे आता नागराज आणि त्याचसोबत महिपला सुद्धा आता प्रिया भेटायला गेलेली असते. प्रियाने मोठा तीर मारलेला असतो ना त्यामुळे आता प्रियाला हे बोंबलून सांगावंस वाटत असतं की बघा तुम्ही लोक मला कमी समजताय पण मी काय करू शकते हे तुम्हाला माहीत नाहीये आणि म्हणूनच ती आता गेलेली असते आणि ती सांगू लागते की आता तुमच्या जोडीला इकडे अर्जुन सुभेदारला सुद्धा मी आणून बसवलं आहे आणि हे जेव्हा आता ती बोलते ना तेव्हा मात्र आता नागराज आणि महिपला तर धक्काच बसतो आणि ते म्हणतात की उगाच ना तोंडाला येईल ते बोलू नका. त्यावर प्रिया म्हणते की उगाच कशाला तुम्हाला असं वाटत असेल की मी काही खोट बोलते पण त्याला सुद्धा ना खूनच्या केसमध्ये असा अडकवलाय ना तो काही एवढा सुटप नसतो. मग बघा तुमच्या सोबत मी काय करू शकते असं देखील प्रिया आता बोलत असते. प्रिया आता म्हणते की माझ्यासारख्या मुलीचा नाद नाही करायचा मी ना जर माझ्या अंगाशी आलं ना तर जागेवर पलटी सुद्धा मारू शकते पण तुम्ही माझ्यावर विश्वास न ठेवून खूप मोठी चूक करत आहात असं देखील प्रिया बोलते. प्रिया आता रागावून तिकडं निघून जाते. तिला जे बडबडायचं असत ते बोलून निघून जाते पण दुसरीकडे मात्र आता नागराज हे पद हे मात्र आता विचार करत असतात आणि ते म्हणत असतात की काय बोलावं या खरंच ना या पोरीला हिन आता काय केलं असेल त्या सुभेदाराला कसं काय अटक केली आहे पोलिसांनी असाही विचार ना आता मात्र या महिपच्या डोक्यामध्ये येत असतो कारण सुभेदारला फसवणं म्हणजे केवढं मोठं. तर सुभेदार आता हिला सोडत नसतो कारण ह्या सुभेदारला जर हिनं मुद्दाम फसवलं असेल ना तर हे चुकीचं आहे आणि आता जर सुभेदार आतमध्ये अडकलाय तर आता आपलं बाहेर पडणं लय सोपं झालेलं आहे असं देखील महिप्त नागराजला बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती मात्र ठरवते की आता घरचे सगळं सत्य आणायचं कारण एवढे दिवस सगळ्यांसमोर तिने हे सत्य लपवून ठेवलं होतं पण आता घरचे सुद्धा शांता कोण होते जिचा मर्डर झाला तिच्याबरोबर हे सगळं झालं आणि तुम्ही लोक तिला कसे काय ऐकत होतात याबद्दलच आता विचारलं जात असतं. त्याच वेळेला सायलीला नाईला जास्त सगळ्या काही गोष्टी सांगाव्या लागतात आणि ती म्हणत असते खरं तर या सगळ्याच्या शोधात मी आणि हे कधीपासून होतो आणि आम्हाला असं वाटत होतं की आता काही झालं तरी सुद्धा यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी स्टॅड घ्यावी आणि म्हणून मी आणि हे या सगळ्यासाठी प्रयत्न करायचो आणि त्यातच आमच्या हाती खूप मोठे पुरावे लागले आणि यामध्ये तन्वी म्हणजेच तुम्ही जिला तन्वी समजता ती तन्व मी या सगळ्यामध्ये फसणार होती आणि तिला आता या सगळ्यात अडकायचं नव्हतं आणि म्हणूनच तिने हा सगळा डाव साधलेला आहे पण मी ह्यांना सुखरूप या सगळ्यातून सोडवणार आहे काही झालं तरी सुद्धा असं देखील आता ती म्हणत असते. त्याच वेळेला ती आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळेजण म्हणतात
म्हणजे तुला नेमकं बोलायचं काय आहे, या सगळ्या गोष्टी नक्की कशा आहे, त्यावर सायली म्हणत असते की तुम्ही समजताय ना, जी तन्वी आहे ती तन्वी नाहीये, खरं तर ती दुसरीच मुलगी आहे आणि या घरात ती वावरते, आपल्या प्रॉपर्टीवर तिचा डोळा आहे आणि त्यासाठी ती ही सगळं षड्यंत्र रचते. आपल्या अश्विन भाऊजींना सुद्धा ती खसवते. या सगळ्यामागे तिचा हात आहे. पण आता अश्विन भाऊजींना आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नव्हत्या, म्हणूनच आम्ही हे सगळं सत्य तुम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. पण आता नाईलाजास्त तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागल्या, असंही ती आता म्हणत असते. पण अश्विन भाऊजीपर्यंत या गोष्टी आता तरी दूरताच पोहोचायला नको, कारण मला तरी वाटतं की अश्विन भाऊजींना थोडा वेळ देऊया आपण, थोड्या काही गोष्टी ज्या आहे त्या शांतपणाने घेऊया, असंही आता हटलं जातं. त्याच वेळेला आता कल्पना म्हणत असते की ठीक आहे, पण हे सगळं काही माझ्या मुलाच्या जीवाशी खेळलं जाते. मी तर त्या प्रियाला सोडणार नाहीये. फक्त मला सांग, जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी समोर आणणार असाल ना, तेव्हा फक्त माझ्याशी बोल, मग बघ मी तिची कशी वाट लावते ते. दुसरीकडे आता प्रियाला काही घेणं देणं नसतं की घरात काय चाललंय काय नाही. तिला फक्त आता तिला स्वतःला मजामस्ती करायची असते आणि याचसाठी तिचे प्रयत्न आता सुरू असतात. प्रिया आता त्या अधीरासोबत जरा बाहेर आलेली असते आणि ते दोघे काही जण मस्त एन्जॉय करत असतात, कारण त्या अधीराजला फक्त या प्रियाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालून आता काही ना काही पुरावे गोळा करायचे असतात आणि त्यासाठी तो या प्रियाच्या मागे लठ्ठू झालेला असतो. आणि प्रियाला असं वाटतं की हा जोपर्यंत आपल्या मागे इतका पैसा उधळतोय ना, तोपर्यंत मौज मजा मस्ती मारून घ्यायची. मग आता एका ज्यूस सेंटरवर ते दोघेही जण ज्यूस घेण्यासाठी म्हणून थांबतात आणि त्याच वेळेला आता जेव्हा ते दोघेही जण एकत्र ज्यूस सेंटरजवळ थांबलेले असतात, तेव्हा मात्र आता तो तिला म्हणत असतो की तुला आणि मला एकाच ग्लासमध्ये घेतलं तर चालेल का, म्हणजे मला असं वाटतं की तुझ्या उष्ट्याचा जर मी ज्यूस पियाला तर तो अजूनच गोड असेल. दोघेही जरा एकाच. नको. मग आता शांता, कुठे शांता? आतमध्ये. ठीक आहे, तू इथे लक्ष ठेव, कोण येते का असं देखील आता प्रिया त्या संतोषला सांगते आणि स्वतः मात्र ती आता आतमध्ये जायला निघते. कारण आहे ना, तिला आता बघायचं असतं की ती शांता नेम काय करते. दुसरीकडे आता प्रिया ही एक रिअलमध्ये दाखवली जाते, म्हणजे प्रिया ही सगळी स्टोरी स्वतः सांगत असते ना, त्यामुळे आता ती कहाणी अशी दाखवली गेलेली आहे. प्रिया आता म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे आणि त्यामुळेच आता ती म्हणते की बघ, तुला मी चांगल्या पद्धतीने समजवायला गेले होते ओ शांता, पण तू माझं काही ऐकायला तयारच नव्हती. तुला साथ द्यायची होती ना त्या लोकांची, मग म्हणून तू त्यांची साथ दिलीस आणि मग आज बघितलंस ना तू कुठे आहेस, डायरेक्ट वरती, असंही आता ती म्हणत असते. आणि तिच्याकडे ना त्या शांताचा फोटो असतो आणि त्या शांताच्या फोटोवर तिने अशी फुल्ली मारलेली असते, कारण तिने तिचा पत्ता आता कट केलेला असतो. त्यामुळे तिने आता त्याच्यावर फुल्ली वगैरे मारून टाकलेली असते. त्यानंतर आता शांताच्या रूममध्ये इकडे प्रकॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे रूममध्ये आता प्रिया घुसलेली असते आणि प्रियाला बघून शांता आता थोडी घाबरते. ती तिला म्हणते की तू इथे काय करतेस बुबली? त्यावर मात्र काय करते म्हणजे तुझ्याशी बोलायला आलीये. मला कळत्यं की तुला माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत आणि तू ह्या गोष्टी इतरांना सुद्धा सांगायचा प्रयत्न करतेस, म्हणजेच तू सायली अर्जुन सोबत आहेस आणि तुझ्याबरोबर ते मैना आणि सदा सुद्धा आहेत, बरोबर की नाही? मग आता तिला काहीच बोलता येत नसतं. ती शांत असते, पण तिला आता कळतं की ती काही इकडनं हे नाही होणार आहे आणि त्यामुळेच ना ती आता बोंबाबूम करायला सुरुवात करते. जशी ती आता बोंबाबम करायला सुरुवात करते ना, तसं मात्र आता प्रिया जी आहे ती तिला म्हणते की शांत बस, शांत बस, तुला इथून आहे ना कोणीही बाहेर काढायला येणार नाही. तूच काही खरं नाहीये
असं देखील आता सांगितलं जातं. पण तू जे काही आहेस ना, तुझ्याबद्दल तर मला बोलायचंच नाहीये. तू बुबली आहेस आणि बुबली, मला ना तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाहीये मुळात आहे ना, तू तन्वी नाहीयेस हे मला माहिती आहे. आणि त्यामुळेच ना मी आता बघ, तुझं कसं वाट लावते ते, आणि मी कोर्टातही येऊन सांगणार आहे की तू तन्वी नाहीयेस, बुबली लोखंडे आहेस. जेव्हा आता हा शब्द शांताच्या तोंडातून निघतो तिथे शांता खसते, कारण इकडे ना आता शांताने सरळ तिला सांगितलेलं असतं की तू तन्वी नाहीयेस, तू बुबली. आता ज्यूसच्या ग्लासमध्ये ज्यूस प्यायचा का असंही तो म्हणत असतो. आणि मग काय ती तर एका पायावर तयार असते. तिला या सगळ्या काही गोष्टी हव्याच असतात आणि त्यामुळे ना ती खूप जास्त खुश असते. ती म्हणत असते की चालेल ना चालेल. मग आता दोघंही जण ज्यूस सेंटरजवळ एकाच ग्लासातने 2 स्ट्रॉने ज्यूस पित असतात. आणि लांबूनच आता अश्विनन हे सगळं पाहिलेलं असतं. खरं तर अश्विनला थोड बाहेर काम असतं आणि तो निघालेला असतो गाडीतून. तो हे सगळं दृश्य पाहतो तेव्हा त्याला ह्या सगळ्या का जबरदस्त असा धक्का बसतो. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टी पाहतो तेव्हा मात्र तो जात असताना तिथून त्याचा एक फोटो काढतो जेणेकरून त्याच्याकडे पुरावा असावा. पण या सगळ्याचा इशू तो आता करायला बघत नाही, कारण त्याला इमर्जन्सी एक केस असते. घरी गेल्यावर आपण यावर डिस्कस करूया असाही विचार तो करतो. आता जेव्हा तो घरी येतो ना तेव्हा मात्र आता तो बोलत असतो प्रियाला, तू आज काय करत होतीस, काय काम वगैरे कसं चाललेलं आहे अशी तो चौकशी करत असतो. त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते की आज ना कामाचा प्रेशर जरा जास्तच होता, जराही वेळ नाही भेटला खायला सुद्धा असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता ती या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा अश्विनला कळतं की आपल्याला खसवते, आपल्याशी खोट बोलते आणि मुळात ही आपल्याला सुद्धा फसवायचा प्रयत्न करते. काल आणि आज या 2 दिवशी तिने मला फसवले आणि त्यासोबत आज मी हिला एखाद्या मुलासोबत बघितले. तो कोण होता काहीच माहीत नाही, पण ही तर आता मला म्हणते की हिने जराही खाल्लेलं पिल्ले नाहीये, पण ही तर तिथे ज्यूस पीत होती. या सगळ्या गोष्टी अश्विनला माहिती असतात, पण आता अश्विनला सुद्धा प्रिया कितपर्यंत आणि कधीपर्यंत खोट बोलते ना हे जाणून घ्यायचं असतं आणि हे सगळं बघायचं असतं. त्यामुळे तो आता तरी सध्या तिला तेवढेच विचारतो. पण आता प्रिया म्हणत असते की हे सगळं तू मला का विचारतोय, पण आता अश्विन तिला म्हणत असतो की सहज म्हणून विचारलं की काम कसं चाललंय वगैरे, म्हणजे जास्त प्रेशर तर नाहीये ना कामाचा, हेच मला तुला विचारायचं होतं असं मुद्दाम तो तिला बोलतो. आणि त्याच्या मनात मात्र आता प्रिया विषयी नक्कीच काही ना काही समज हा निर्माण झालेला असतो आणि त्यामुळेच तो आता या सगळ्याचा विचार करू लागतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.